पंडित दीनदयाळ उपाध्याय कौशल्य विकास रोजगार मेळाव्यात अनेक बेरोजगारांना मिळाली नोकरी. नंदुरबार जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम भारत आणि श्री संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात शेकडो बेरोजगार तरुणांना आपल्या हक्काची नोकरी मिळाली, यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललेले दिसून आले. शहरातील श्री संत दगा महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी प्राचार्य योगेश पाटील होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी अधिकारी मंगेश वाघ, आगा खान ग्राम समर्थन संस्थेचे कार्यक्रम अधिकारी संदीप सोनवणे, सहाय्यक ज्योती कपाळे, भूषण वानखडे, ITI संस्थेचे प्राचार्य YS पाटील, गट निदेशक VP जावरे, SB पाटील, RD चौधरी, गोपाल महाजन आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती कपाळे यांनी केले, तर सूत्रसंचालन निदेशक अश्विनी वराडे, साई वक्ते यांनी केले. नंददर्पण न्यूज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. कंपन्या आलेल्या आहेत. या कंपन्यांना तुम्हाला अतिशय प्रतिसाद द्यायचा आहे. तुमचं शिक्षण बाकी असेल, काही दिवसांनी तुम्हाला जॉईन व्हायचं असेल, तर विद्यार्थी मित्र करायची आहे. जवळपास 667 व्हॅकन्सी आहेत आणि या सगळ्या व्हॅकन्सीसाठी आज इंटरव्ह्यू होत आहेत. पण मला असं वाटतं की डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणत होते की यूथ्स आर द पिलर्स ऑफ नेशन. या देशाची युवा शक्ती आहे असं डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणत होते. तर तुम्हाला पण तुमची स्वतःची जी कुवत आहे, जी क्षमता आहे, ती तुम्हाला आज दाखवून द्यायची आहे. HRांच्या समोर तुम्ही कम्फर्टेबल विनंती करते. आणि आज सगळे इथे आलेले आहात तुमच्या स्वतःसाठी. सगळ्यांना टाळ्या वाजवायच्या आहेत स्वतःसाठी. स्वतःसाठी एवढ्या हळू टाळ्या कसं काय वाजतायत? टाळ्या जोरात वाजल्या पाहिजे. व्हेरी गुड, एक्सलंट. आणि संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था या तिघांच्या संयुक्त विद्यमाने आज तुमच्यासाठी मोठा रोजगार मेळावा ठेवण्यात आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम ही जी संस्था आहे, त्यांना जिल्हा कौशल्य विकास विभाग असताना आगा खान सारख्या संस्था इथे येऊन तुमच्यासाठी ज्या रोजगाराच्या संधी निर्माण करतात आणि तुमच्यासाठी जे रोजगाराचं एक मोठं विद्यार्थ्यांनी या दोन गोष्टी लक्षात घ्या. आणि जे इंटरव्ह्यू घेणार आहेत या लोकांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे त्याची कॅपेबिलिटी किती आहे, तो काय करू शकतो. आपण मेट्रोपॉलिटिशियन सिटीमध्ये राहणारे विद्यार्थी आणि नंदुरबार जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहेत या दोघांमध्ये खूप मोठा अंतर आहे. या जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहेत हे तुम्हाला काम करून देऊ शकतात. एखाद्याला उत्तर आलं नाही परंतु तो प्रॅक्टिकलमध्ये तो ट्रेंड असतो, तो त्याला येतं, परंतु त्याला ॲक्च्युली कसं आहे, मांडणी कशी करायची आहे ती त्याला सांगता येत नाही, परंतु तो जॉब तो कॉन्फिडेंटली करून देऊ शकतो. कार्यक्रमानिमित्त तुम्ही इंटरव्ह्यू द्या. याच्यामध्ये जर आपण जरी पास झालो किंवा नाही झालो तरी आपले प्रयत्न आपण सोडायचे नाहीत. AKRST संस्था तुमच्यासोबत कायम असेल, तुम्हाला आम्ही विश्वास देतो. आणि आता HR प्रतिनिधीने पण सांगितलं आपल्याला की तुम्हाला आम्ही जॉबची 100% हमी देत आहोत. मैंने भी ले लिया, हमारे किसी फ्रेंड्स ने ITI का कोई सब्जेक्ट ले लिया तो मैंने भी ले लिया. मुझे नहीं पता था कि मैं किस सेक्टर में जाऊंगा, किस फील्ड में जाऊंगा. और ऐसा बहुत कुछ होता है. कई बार ऐसा होता है कि वो जो पौधा छोटा सा है उसको हमको नहीं पता होता कि कितनी जो वर्क करती है वो स्टाफिंग को लेकर, मैन पावर को लेकर और डिफरेंट ऐसे सेगमेंट्स में. व ITI नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने हा रोजगार मेळावा पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. ज्या वेगवेगळ्या 30 कंपन्या या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी आहेत त्यांनी 10वी 12वी ITI ग्रॅज्युएट्स असे वेगवेगळे विविध क्वालिफिकेशन असलेले विद्यार्थी हे आजच्या रोजगार मेळाव्यामध्ये या सहभागी होऊ शकतात. या रोजगार मेळाव्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध ITIमधून, विविध शहरामधून, विविध ITIमधून विद्यार्थी आले. उपरमंड ITIचे सुद्धा विद्यार्थी इथं आले. जाण्या प्रायव्हेट ITIचे, नवापूर ITIचे विद्यार्थी सुद्धा इथं आले. आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. त्याचा मी धन्यवाद देतो की त्यांनी ITIमध्ये शिकत असलेले आणि पासआउट झालेले आहे. तसेच शहरातील इतर जे विद्यार्थी 10वी 12वी पासआउट झालेले आहेत
या सर्वांना इन्व्हाइट त्यांनी केलं आहे रोजगार मेळाव्याला. आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतो की आपण या संधीचं सोनं करून घ्या. असली गुजरातमध्ये असली, पुण्याला असेल, नाशिकला असेल किंवा आणखी कुठं असेल तरी आपण सिलेक्शन झालं असेल तर त्या ठिकाणी नक्की जॉईन करावं असंही मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. कोण म्हणतं नंदुरबार जिल्हा मागासलेला आहे? मागासलेला जरी असेल तरी तो पुढच्या येणाऱ्या भावी पिढीत उज्ज्वल भविष्य आणि भारत महासत्ता करण्याची सुरुवात इथून होईल, ही परिस्थिती इथून जाणवते. या ठिकाणी बसलेले प्रत्येक HR, ह्या ठिकाणी मी स्वतः जळगाव, मुंबई, नाशिक आणि महाराष्ट्रातील मी 17 जिल्ह्यात माझी कनेक्टिव्हिटी आहे. जॉब मिळेल आणि मिळणारच. सुधीर शिरसाट माझा ऑफिशियल नंबर पण देईल, पर्सनल नंबर पण देईल, माझं कार्ड पण देईल. सर्वांना व्हिजिट द्या. इथं मुंबई, पुणे, नागपूर, देशभरातून असंख्य असे विविध प्रकारचे विचार आलेले आहेत. माझ्याकडे फक्त नाशिकमध्ये 80 कंपन्या आहेत. विचार करा. जळगावमध्ये 13 कंपन्या आहेत, मुंबईमध्ये आहेत. प्रत्येक कंपनीमध्ये तुम्हाला जेवणाची, नाश्त्याची, चहाची सोय असेल. विविध ठिकाणी तुम्हाला गाडी येते घ्यायला आणि टायमिंग असतो. अँड स्कीम तुम्हाला माहिती असावी. जर का ह्या ठिकाणी नंदुरबार